भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्याने खळबळ। भेटीमुळे राजकीय वातावरण तापलं, तर मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, त्यात गैर काय? सुरेश धस यांचा सवाल। अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडेंची पुन्हा पाठराखण। आरोपांनंतरही राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये मानाचं स्थान, पुरावे सिद्ध होईपर्यंत कारवाई न करण्यावर ठाम। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही। पीक विमा घोटाळ्यावरनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त विधान, तर भिकाऱ्यांची उपमा देऊन शेतकऱ्यांचा अपमान, विरोधकांची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूम शेजारीच एकनाथ शिंदेंचा समन्वय कक्ष। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमधील शहाची रंगली चर्चा। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात। सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चातही 20% कपात। सरकारच्या तिजोरीमध्ये 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट। पुणे विद्यापीठ हे जेएनयू पेक्षा डाव्या विचारांचं। जेएनयूच्या कुलगुरू शांती पंडित यांच्या धक्कादायक विधानामुळे नवा वाद, संघी असल्याचंही केलं स्पष्ट। गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपींवरती मकोकाची कारवाई करण्याचा सरकारचा विचार। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। महाकुंभ मेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब अमृत स्नान। साधू संतांचं दर्शन आणि गंगेची आरती करत भक्तिसागरात फडणवीस दंग। राज्यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा करणार। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत। लव जिहाद विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र 10वं राज्य ठरणार। रणबीर अलाहाबादिया फोन बंद करून फरार। संपर्क होत नसल्याची खार पोलिसांची माहिती। इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रणबीर चौकशीच्या फेऱ्यात।